श्रावण षष्ठी दिवशी महिषासुराचा वध केल्यानं ज्योतिबा डोंगरावर श्रावण षष्ठीची यात्रा भरते। आज संध्याकाळपासून या यात्रेला सुरुवात होत असून मंगळवारी पहाटे आरती आणि घंटानादानं श्रावण षष्ठी यात्रेची सांगता होणार आहे। सध्या हजारो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत। चोपडाई देवीनं अक्राळ विक्राळ रूप धारण करून महिषासूर राक्षसाशी युद्ध केलं। त्यावेळी महिषासुराच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक नवा राक्षस निर्माण व्हायचा। त्यानंतर चोपडाई देवीनं महिषासुराचं सर्व रक्तप्राशन केलं आणि त्यानंतर राक्षसाचा वध झाला। तो दिवस श्रावण षष्ठीचा होता। महिषासुराचं रक्तप्राशन केल्यामुळे देवीच्या अंगाचा दाह होऊ लागला। हा दाह शांत करण्यासाठी श्री ज्योतिबासह सर्व देवतांनी चोपडाईची लिंबू दुर्वा आणि बेलपत्रांनी षोडशोपचार पूजा केली। त्यामुळे देवीचा दाह शांत झाला। तेव्हापासून श्रावण षष्ठी दिवशी ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची यात्रा भरवली जाते। यात्रेनिमित्त देवीची लिंबू दुर्वा आणि बेलपत्रानं पूजा बांधली जाते। श्रावण षष्ठी दिवशी ज्योतिबा देवासह चोपडा देवीचं दर्शन घेऊन भाविक आपल्या घर संसारामध्ये शांतता नांदावी असा आशीर्वाद मागतात। शिवाय देवळातील राखणेचा नारळ घरी नेऊन वर्षभर पूजा करतात। आज श्रावण षष्ठीचा मुख्य दिवस। आज संध्याकाळपासून ज्योतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी होऊ लागली। आज रात्रभर मंदिरामध्ये विविध धार्मिक विधी होतील आणि मंगळवारी सकाळी 6 वाजता धूपारतीनं यात्रेची सांगता होईल। श्रावण षष्ठी यात्रेसाठी प्रशासनानं विविध आघाड्यांवर नियोजन केलंय, तर ज्योतिबा डोंगरावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। मंगळवारी सकाळी 6 वाजता या यात्रेची सांगता होणार असून आज चोपडाई देवीची अलंकारिक बैठी पूजा बांधण्यात आली होती।